जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहर पोलीस शिपाई चालक तसेच कारागृह याची मेरिट लिस्टसुद्धा लागलेली आहे, निवड यादीसुद्धा लागलेली आहे आणि वेटिंग लिस्टसुद्धा लागलेली आहे. खूप काही विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की सर आता सर्व फायनल आमचं सिलेक्शन झालेलं आहे, तर कागदपत्रे केव्हा होईल आणि आम्हाला जॉईनिंग केव्हा मिळणार. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस म्हटलं की खूप मोठी भरती असते दरवर्षीच आणि या भरतीमध्ये काय असतं, खूप पेशन्स ठेवावं लागतं. कारण की आपल्याला माहिती आहे की ज्यांनी अदर जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरलेला होता त्यांची ट्रेनिंग आता 4 ते 5 महिन्याचे कंप्लीट झालेले आहे आणि त्यांची फर्स्ट फायरिंगसुद्धा झालेली आहे. तर काही विद्यार्थ्यांना वाटत आहे की सर अजूनपर्यंत आम्ही जॉईनिंगसुद्धा झालेलो नाही आहे किंवा आमचे कागदपत्रसुद्धा झालेले नाही, आमचा जस्ट रिझल्ट लागलेला आहे फक्त. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आणि आम्ही सेम बॅचचे असल्यामुळे त्यांना थोडंसं वाईट वाटतं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, मुंबई शहरला खूप मोठ्या जागा असल्यामुळे आणि लेखी तुमची थोडीशी उशिरा झाल्यामुळे तुम्हाला वेळ लागतो आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कागदपत्र हे तुमचे केव्हा होणार. तर पहा आपली आता वेटिंग लिस्ट लागलेली आहे. एक प्रोसेसनं सर्व काही काम होत असतं विद्यार्थी मित्रांनो. आणि काही विद्यार्थी हे वेटिंगलासुद्धा पडलेले आहे, तर त्यांचंसुद्धा कागदपत्र झाले की त्यांचंसुद्धा वेटिंग क्लिअर होऊ शकतं. तर त्याबद्दलसुद्धा आपण मॉर्निंगलाच व्हिडिओ टाकलेला होता. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कागदपत्रे जी आहे ती येत्या आठवड्यात किंवा 15 दिवसामध्ये तुमचे होऊ शकतात. ठीक आहे, कारण की अजूनपर्यंत काही ऑफिशियल अपडेट आलेली नाही आहे. आपण ही शक्यता म्हणू शकतो. ठीक आहे, शक्यता म्हणू शकतो आणि पॉसिबिलिटी म्हणू शकतो. कारण की डॉक्युमेंटची यादी तुमची आज पण येऊ शकते आणि 15 दिवसातसुद्धा येऊ शकते. पण याची शुअरिटी काहीच नाही की आपण ह्या तारखेला सांगू शकतो की याच तारखेला येईल म्हणून. पण विद्यार्थ्यांची एकच प्रश्न होतं की सर नेमके आमचे कागदपत्र केव्हा होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, कागदपत्र जर तुमचे रेडी असतील आणि तुमची सर्व काही व्यवस्थित असेल तर विद्यार्थी मित्रांनो, कागदपत्रे जपून ठेवा आणि तुमचं जे लेखीचं आय कार्ड आहे, तुमचं जे काही आहे डॉक्युमेंट ते व्यवस्थित ठेवा. आणि थोडं तुमचं मेडिकल होतपर्यंत थोडं बाईकने फिरणे, त्यानंतर कुठे काही इजा होईल अशा ठिकाणी जाणे बंद करा थोडंफार. एकदा तुमचं मेडिकल झालं आणि तुमची जॉईनिंग झाली त्यानंतर तुम्हाला सर्व काही फ्री असतं. म्हणजे तुम्हाला आझादी असते की तुम्हाला जर काही थोडंफार खर्चटलंसुद्धा तेव्हा तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण असं काही करू नका ज्याच्यामुळे तुमची जॉईनिंग मग लेट होईल. ठीक आहे, म्हणून विद्यार्थी मित्रांनो, बाईकने फिरणे बंद करा, थोडं कमी करा आणि थोडा संयम ठेवा. कागदपत्र लवकरच होईल आणि तुमची जॉईनिंगसुद्धा लवकरच होईल. फक्त एक काम करायचं आहे आपल्याला की आता तुमची जी कागदपत्र आहेत ती व्यवस्थित जपून ठेवा. आणि तुम्हाला एकच काम करायचं आहे की जे पण विद्यार्थी 2 ते 3 ठिकाणी लागलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी विचार करून ठेवा की आपल्याला नेमकं कोणतं जॉईनिंग करायचं आहे. तर तसं जे जॉईनिंग करायचं आहे त्या डॉक्युमेंट्सला जा आणि तिथं तुम्ही किंवा दोन्ही डॉक्युमेंटला जाऊ शकता आणि तिथे सांगा की आम्हाला हे जॉईनिंग करायचं आहे, हे जॉईनिंग नाही करायचं. उदाहरणार्थ काही विद्यार्थी कारागृहाला आहे आणि तोच विद्यार्थी शिपाईसाठीसुद्धा आहे. ठीक आहे, आता काही विद्यार्थी CP आणि बघा काही विद्यार्थी कशा विचार करतात, CP म्हणजे पोलीस शिपाई समजतात आणि चालक म्हणजे चालिक समजतात. तर CP हे सर्वला CP म्हणतात. ठीक आहे, चालकलासुद्धा CP म्हणतात आणि शिपायालासुद्धा CPच म्हणतात आणि वाद्यवृंदालासुद्धा CP म्हणतात. ठीक आहे, फक्त कारागृहांना म्हणत नाही. ठीक आहे, तर हे कन्फ्युजन दूर करा. CPसुद्धा त्यालाच म्हणतात, सिटीसुद्धा त्यालाच म्हणतात, बृहन्मुंबईसुद्धा त्यालाच म्हणतात. ठीक आहे, काही विद्यार्थी कन्फ्यूज असतात की CPने म्हणजे नेमकं काय. तर CP म्हणजे आयुक्तालय. CP हे शॉर्ट फॉर्म झाला आहे. ठीक आहे, कमिशनर ऑफ पोलीस. ठीक आहे, CP त्याला म्हणतात. तर आयुक्त तुमचं जे कार्यालय आहे ते आयुक्त कार्यालय आहे म्हणून CP म्हणतात. आणि शिपायाला CP कधी म्हणत नाही, शिपायाला फक्त शिपाईच म्हणतात. PC इंग्लिशमध्ये जर बघायचं राहिलं तर PC पोलीस कॉन्स्टेबल या पदावर लागलेलं आहे तुम्ही. जे विद्यार्थी पोलीस कॉन्स्टेबलसाठी लागले किंवा मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी लागलेले आहे आणि जे विद्यार्थी पोलीस शिपाई ड्रायव्हरसाठी लागले आहे तर त्याला पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर असं म्हटलं जातं. ठीक आहे,
तर हे कन्फ्युजन दूर करा. काही विद्यार्थी मला विचारत होते की सर मी CPला लागलो आहे, तर मग कुठे म्हणजे CPला लागलो आहे आणि माझा मित्र चालकला लागला आहे. तर असं काही असत नाही, दोघंही CPलाच लागलेलं आहे. ठीक आहे. जे चालकला लागला तो पण CPला लागला आहे आणि ड्रायव्हरला लागलेला आहे किंवा शिपायाला लागला तो पण CPलाच लागला आहे. ठीक आहे. तर शिपाई हे पद वेगळं आहे, पोलीस शिपाई हे वेगळं पद आहे आणि पोलीस शिपाई ड्रायव्हर हे वेगळं पद आहे. ठीक आहे. आणि दोघं पण जे लागलेलं आहे ते CPलाच लागलेलं आहे. ठीक आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाला लागलेलं आहे तुम्ही मुंबई शहरासाठी. ठीक आहे. तर हे कन्फ्युजन दूर करा. आणि कागदपत्रामध्ये काही अडचण असतील, कोणते कागदपत्र लागतात त्यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल किंवा आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे मुंबई शहरासाठी तो बिंदास सांग कमेंट बॉक्समध्ये. नेक्स्ट व्हिडिओ त्यावर असणार. धन्यवाद.